वैकुंठ चतुर्दशीला हरिहर भेट होत असते. ह्या दिवशी हरिहर भेटच्या दिवशी जर आपण भगवान विष्णूला रात्री 12 वाजता आणि शिवशंकराला रात्री पहाटे 4 वाजता ह्या वस्तू जर अर्पण केले तर आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. आणि हे अनुभवसिद्ध उपाय आहे आणि सेवा आहे भगवान श्रीहरी भगवान शिवाची कृपा प्राप्त करण्यासाठी. 100% आपली इच्छा पूर्ण होतात, हे अनुभव सिद्ध आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? वैकुंठ चतुर्दशी ही वर्षातून एकदाच येत असते. हरिहर भेट म्हणजे हरी म्हणजे शिव, हरी म्हणजे विष्णू, हर म्हणजे भगवान महादेव. हरिहर भेट हे भगवान शिव आणि महादेव एकत्र भेटण्याचा तो दिवस म्हणजे वैकुंठ चतुर्दशी. वैकुंठ चतुर्दशी कधी आहे? महादेवाचं हे संबंध काय आहे? वैकुंठ एकादशीला पण तेवढेच महत्त्व आहेत. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला खूप असे खास असे आपल्या हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे. कारण ह्या दिवशी हरिहर यांचं भेटणं होतं, एकमेकाला हे भेटत असतात. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला वैकुंठ चतुर्थी तिथी म्हणून आपण साजरा करत असतो. हा महिना भगवान विष्णूला समर्पित असल्यामुळे ह्या दिवशी तेवढंच महत्त्वाचं आहे. भगवान शिवांची पूजा केली जाते. पुराणानुसार ह्या दिवशी स्वर्गाचे दरवाजे म्हणजेच वैकुंठ धाम असा भक्तांसाठी उघडला जातो आणि ह्या मानाने भगवान विष्णू आणि भगवान शिव याची पूजा करत असतात. म्हणजे भगवान शिव आणि भगवान विष्णू एकमेकाला भेटत असतात आणि म्हणून तर हरिहर भेट अशी म्हणतात. ह्या दिवशी महादेवाशी संबंधित काही उपाय केल्याने व्यक्ती आपल्या मनुष्य जीवनातल्या सगळ्या सुख समृद्धी आपल्याला भेटत असते. आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होत असते. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी जर महादेवाला काही वस्तू अर्पण केले, भगवान श्रीहरीला काही वस्तू अर्पण केले तर आपण नशीबवानच ठरत असतो. आणि हे सगळ्यांना नाही, ज्या लोकांना नशीब आहे त्यांनाच ही सेवा करायचं योग प्राप्त होतो. पंचांगानुसार ह्या वेळी वैकुंठ चतुर्दशी म्हणजे मंगळवारी 4 नोव्हेंबर रोजी आहे. ह्या दिवशी मध्यरात्री म्हणजे रात्री 12 वाजता भगवान शिवाला जर आपण 1000 नामावली म्हणून भगवान शिवाला 108 बेलपत्रावर श्रीराम म्हणून जर अर्पण केल्याने भगवान शिवाची कृपा होत असते. आणि पहाटे 4 वाजता भगवान विष्णूला जर आपण बेल अर्पण केल्याने आपल्या भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते. म्हणजे भगवान शिवाला कधीही तुळशीपत्र अर्पण होत नाही. ह्या वैकुंठ चतुर्थीच्या दिवशीच आपण भगवान शिवाला तुळशीपत्र अर्पण करायचं असतं. आणि हे फक्त वैकुंठ चतुर्थीच्या दिवशीच तुळशी अर्पण केली जाते. म्हणून भगवान शिवाला 108 नामावली म्हणून जर आपण तुळशीपत्र अर्पण केल्याने आपल्या भगवान शिवाची कृपा प्राप्त होते. आणि भगवान विष्णूला जर आपण 108 बेलपत्र अर्पण केल्याने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. म्हणजे आपण सुद्धा जसं हरिहर भेट भगवान शिवाला पत्र अर्पण करायचं आहे आणि भगवान विष्णूला बेलपत्र अर्पण करायचं आहे. अशी आपण हरिहर भेट करून त्यांची पूजा करून आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी भगवान विष्णू आणि भगवान शिवला विनंती करायची आहे. आणि ही सेवा भाग्यवान लोकांनाच हे योग भेटतं आणि सगळ्यांची करायची इच्छा असते, पण कोणीहीच करू शकत नाही. म्हणून माझा जो कोणी व्हिडिओ ऐकत असेल, पाहत असेल त्यांना सगळ्यांना विनंती आहे की ही सेवा तुम्ही चुकू नका आणि दुसऱ्यांपर्यंत ही सेवा पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करत जा. म्हणजे ह्या सेवाचा लाभ सगळ्यांना मिळेल. ही वैकुंठ चतुर्दशीची सेवा ही 4 नोव्हेंबरला केली जाणार आहे आणि वर्षातून हे एकदाच योग येतं आणि जो नशीबवान आहे त्यांनीच हे योग करण्यास त्यांना भेटतं. तर हरिहर मिलन तुम्ही करा. हरी भगवान शिव भगवान विष्णूची पूजा करा आणि ह्या दिवशी वैकुंठाचे
दरवाजे उघडले जातात आणि भगवान श्रीहरी आणि विष्णूला भेटायला येत असतात. म्हणून आपण त्यांचं कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला सुद्धा हरिहरचं मिलन करायचं आहे आणि आपल्या मनातली जी भक्ती आहे, जी श्रद्धा आहे, भगवान विष्णूपर्यंत, भगवान शिवापर्यंत पोहोचवायची आहे. तर ही वैकुंठ चतुर्थीविषयी माहिती तुमच्याशी शेअर करायची होती. माहिती कशी वाटली? जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ ग्रुपमध्ये शेअर करा. म्हणजे ही वैकुंठ चतुर्दशीविषयी माहिती सगळ्यांना कळेल. धन्यवाद. शुभ दिवस जावो. माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा.